आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज चालते. सर्व गुन्ह्याचा तपास वेळेवर CCTNS प्रणालीमध्ये भरण्यात येतो. आरोपीची पूर्ण हिस्ट्री पाहूनच त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. अभिमानाची बाब म्हणजे त्यामुळे CCTNS कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. माननीय कमलेश मीना हे सध्या अपर पोलीस अधीक्षक व नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. ऑगस्ट 2025 मध्ये हिंगोली जिल्ह्याने 53 युनिटमधून 201 पैकी 201 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी CCTNS मध्ये कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, त्यामध्ये राजू पांडुरंग हामाने, राहुल पांडुरंग तडकसे, पूजा सकाराम जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे, केशव पुंड, राम धुमाळे, पूजा पवार, गजानन शिंदे, भारत डाकुरे, नामदेव जाधव, अमोल आडकिने, केतन तायडे, विश्वनाथ दळवे, रमेश बोरकर, लक्ष्मण हागवणे, मारुती परडे, शीतल आगासे यांचे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. अरुण दिपके, TV7 हिंगोली.